नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना गमवावा लागणारा जीव यावरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार हल्लाबोल केलाय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे नाव सांगून नाशिककरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हा निष्काळजीपणा तातडीने थांबला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा त्यांनी दिलाय। शहरभरातील रस्ते आणि खड्ड्यांच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, मी नाशिकमध्ये आल्यापासून रस्त्याच्या दुर्दशेशी संबंधित बातम्या पाहतोय। कोतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूसह आतापर्यंत 5 जणांना खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले। ही घटना अत्यंत संतापजनक आणि गंभीर आहे। महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा बालिशपणा थांबवावा। या मृत्यूंना नेमके जबाबदार कोण याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिलेच पाहिजे। कुंभमेळ्याच्या नियोजनावरून प्रश्न उपस्थित करत भुजबळ यांनी स्पष्ट केलंय की कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदण्यास आमचा विरोध नाही, परंतु खोदकाम करताना नागरिकांना योग्य पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। सध्या शहरात दोन्ही बाजूंचे रस्ते एकाच वेळी खोदल्यामुळे नागरिकांची मोठी कोंडी होत आहे। काल आलो नाशिकमध्ये आणि टीव्ही चॅनलवर सगळीकडे बातमी आहेत। अलीकडे कोतकर नावाचे खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात लागलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत। कुंभमेळ्याच्या साठीमुळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत। साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो, 2 बाजूचे रस्ते असतात। एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते। काही ठिकाणी दोन्ही बाजूने सुरक्षित आहे। बरं, आपल्या वेगवेगळ्या प्लास्टिक असतात वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार झालेले जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाऊस आज जोरात आहे, मागचे 2-3 दिवस ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। ते जर होत नसेल तरी अपघात होणार आणि विशेष म्हणजे अपघाताची जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील अधिकारी आणि महानगरपालिका दोघांची ही जबाबदारी। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही जबाबदारी। कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत शेखर सिंग वगैरे किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना। मी तर असं ऐकतोय की महापौराचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बदलपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। पावसाने उघडीप देता सर्व खड्डे तातडीने बुजवले गेले पाहिजे। पुन्हा खड्डे पडले तर ते पुन्हा भरा, पण खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जाता कामा नये। प्रशासनातील अनावस्थेवर ताशेरे ओढताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सध्या महापौरांचीही कोणी ऐकत नसल्याची चर्चा आहे। महापौरांपेक्षा आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आहे। मग हे अधिकारी डोळे झाक का करत आहे? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या विषयात तातडीने स्वतः लक्ष घालावे। सुंदर आणि नियोजनबद्ध नाशिकची अशी दयनीय अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती। नगरसेवक त्रस्त आहेत आणि संपूर्ण शहर वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये, आमची माणसं जे आहे मरता कामा नये। याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो, प्रचंड खड्डे, त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूक सुद्धा एकदम स्लो असते, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम
पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ड्रग्स जे आहेत ते खड्ड्यात गेले नाही, त्यांनी पाटील खराब होणं सगळ्या गोष्टी आहेत. नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत. महापौर काय करू शकत? म्हणजे शहर काय वाऱ्यावर सोडले का? आपल्या महापौरपदाचा अनुभवाचा दाखला देत त्यांनी महापालिकेला कर्तव्याची आठवण करून दिली आहे. मी मुंबईचा 2दा महापौर राहिलोय. शहरातील कोणत्याही कामाचा अंतिम जबाबदारी ही महापालिकेची असते. प्राधिकरणाने काम केले तरी समन्वय साधणे पालिकेचेच आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय शहरात एक वीटही हलवता येत नाही. तसेच महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, गेडाम हे सक्षम आणि कडक अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून या दुरवस्थेवर तातडीने कारवाई करावी. अधिकारी जर ठोस पावले उचलणार नसतील तर तो त्यांचा स्पष्ट पराभव मानला जाईल. शेवटी सरकारला इशारा देत भुजबळ म्हणाले, हा अत्यंत गंभीर विषय मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित करणार आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहून नका. जनतेचा तीव्र असंतोष बाहेर पडण्यापूर्वी कुंभमेळा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे होणाऱ्या मृत्यूंची पूर्ण जबाबदारी प्रशासनालाच घ्यावी लागेल. महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. दोन्ही कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी ज्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महानगरपालिकेवरच आहे. ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम, त्यांनी त्यांना बोलून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. ब्युरो रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.